रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्कार, रामा ॲग्रोटेक ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती तमाम शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत. मी परंडा तालुका प्रतिनिधी सय्यद शेख. आज मी आलो आहे परंडा तालुक्यामध्ये ऊसाच्या प्लॉटवरती. तर ह्या ऊसासाठी ज्या मार्गदर्शन केलं त्यांची ओळख करून घ्या. नमस्कार पाटील साहेब, तुमची ओळख सांगा. मी राहुल पाटील, रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी परंडा. आपण आज आलेलो आहे कपिलापुरी येथे ऊसाच्या प्लॉटमध्ये. ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आपण त्यांची ओळख करून घ्या. नमस्कार. नमस्कार. लालाजी विनायक पाटील, राहणार कपिलापुरी, तालुका जिल्हा सांगा. तालुका परांडा, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव. आपण किती वर्षापासून शेतात ऊस पीक घेत असेल? आपण एक 10 वर्ष झालं ऊसाचं पीक घेतो. आणि ह्या वर्षी जे आपण ऊसाच्या ऊसाला औषधं वापरतो त्याच्या अगोदर आपण रासायनिक वगैरे वापरत होतो. ह्या वर्षी आपण रामा ॲग्रोटेकचे औषध वापरतो. तर मला सांगा, रामा ॲग्रोटेकचे औषध वापरल्यापासून त्याच्या गेल्या वर्षी किंवा 4 वर्षापूर्वी 5 वर्षापर्यंत जी औषधं वापरल्यामुळे जी ऊसाला जी रिझल्ट येत होता, जे रिझल्ट दिसत होता, तो रिझल्ट आणि आज यात काय तुम्हाला फरक वाटतोय? लय फरक आहे. काय फरक काय जाणवला? काय जाणवला? फरक म्हणजे फुटव्याला बी फरक पडलाय सगळ्यात आणि वाढ महत्त्वाचं बी. तुमचा फुटवा जास्त निघालाय. हा, फुटवा चांगला तुम्ही आता 10,000 ऊस करताय, पण अगोदरच्या खातामध्ये आता खात फरक एवढा पडला, ऊस फुटवा जास्त झालाय. फुटवा जास्त झाला, वाढ कशी आहे? वाढ बी चांगली. किंवा आता तुम्ही म्हणताय समाधान फरक आलाय. आपली किती तारखेची लागण आहे ऊसाची? लागण ही 25/11 रोपं लावलीत का टिपर लावलं होतं? टिपर. किती तारखेला लावलं होतं? 25/11. सरीतलं अंतर किती आहे आपलं? 4.25. 4.25 फुटे. लागण तारीख किती म्हणताय? 25/11. 25/11 म्हणजे डिसेंबर, जानेवारी, 3.5 महिने झाले साधारणतः. तर ऊसाला 3.5 महिने झाले. 3.5 महिन्यात ऊस बांधणे योग्य आलाय असं हा, वाटतंय बांधणे तुम्हाला? योग्य आलाय. बरोबर आहे. ऊसाची फुटव्याच्या बाबतीत आपण समाधानकारी का? समाधान आहे. आपण ही फुटवा येण्यासाठी कोणती औषधं वापरली? आपण रामा ॲग्रोटेकची ऊसाच्या फुटव्यासाठी कोणती औषधं वापरली? त्याचे किती आळवण्या झालेत आपल्या? 2 झाले. 2 आळवण्या. त्याच्यानंतर आपण फौजसाठी घेतलं. हा, हे फवारण्यासाठी घेतले. शेतकरी मित्रांनो, आपण यांना खालून फुटव्यासाठी ज्ञानशक्ती मायक्रो 555 आणि रुपयाची दिलेला आहे. आणि वरून फवारणीसाठी रामा गोल्ड, स्टीम आणि म्हणजे ही जे कमाल दिसते ह्याची कमाल आहे का? कमाल ह्याची आहे ना आपली, त्याची जी फुटव्यासाठी आपण स्टीम ग्रो, रामा गोल्ड आणि मायक्रो 555 दिले, खालून ज्ञानशक्ती दिलेलं आहे. त्याच्यामुळं हा असा फुटवा आला आहे. त्यांची लागण 25/11ची. 1 महिन्यानंतर यांनी मला फोन केला की मला तुमची रामा ॲग्रोटेकची औषधं जी वापरायची आहेत. 1-1.5 महिन्यानंतर आपण त्यांना ज्ञानशक्ती मायक्रो 555 आणि रूट मॅजिक दिलेलं. स्प्रेसाठी जिलेटेड, स्टीम ग्रो आणि रामा गोल्ड याची फवारणी दिली. आणि आज 3 ते 3.5 महिन्याच्या हिशोबानं यांचा ऊस बांधणी योग्य झालेला आहे. ऊसाची लागण असताना लागणी योग्य 3.5 महिने यांनी वेळ घेतला. सुरुवातीपासून शेड्यूल वापरलं असतं तर 2 ते 2.5 महिन्यातच प्लॉट बांधणी योग्य येतो. पण यांनी तुम्ही फोन बघताय आपण त्यांच्या जे ऊसाच्या प्लॉटमध्ये आहे, आपण जे औषधं वापरलेली आहेत, तर आपण ऊसाचे फुटवे बघू. शेतकरी मित्रांनो, आपण शेतकऱ्यासमोर ऊसाचे फुटवे मोजू. हा बघा, हा जेटा कोंब आहे. हा जेटा कोंबाच्या लागून किती फुटवे आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 19 फुटवे आहेत एका बेटा. एवढे तर खरं तर एवढ्या फुटव्याची गरज नाही. खरं तर एवढ्या फुटव्याची गरज नाही. 19 फुटवे आहेत. आणि ह्यात सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे जो पण फुटवा आहे, 19 फुटवे हे जेटाकूमसारखे फुटवे आहेत. एक समान आलाय. सगळे फुटवे एक समान आहे. बघा, हा जेटाकूमचा फुटवा आहे आणि हा त्याच्या साईडला आलेला फुटवा आहे. नाहीतर दुसरीकडे रासायनिक वापरल्यानंतर काय होतं, फक्त जेटाकूमच मोठा होतो, बाकी उरलेले फुटवे लहान करून एवढे येतात आणि ते फुटी वापरून आपला तुम्ही बघू शकता साईडचे आलेले फुटवे सुद्धा जेटाकूमसारखे फुटवे आहेत. बरोबर ना? आपण जे प्रॉडक्ट वापरले त्याच्या अगोदर आपण रासायनिक वापरत होतो आणि हे औषध वापरतो. ह्यात तुम्हाला फरक काय वाटला? फरक लय फरक. रासायनिकने एवढं वाढतच नाही. आणि दुसरं आणखी जे फुटवे 19 रासायनिक जर आले तर ते टिकतात का शेवटपर्यंत? जळत होता. जळत होतं. आणि आपण ज्यावेळेस ऊस तोडणीला जातो त्यावेळेस ह्या जागेवर किती ऊस निघते? 1 ते 10-12. 10 फुटवे 10-12 निघतात. ऊस तोडणीच्या वेळेस एका जागेवर 12 ऊस निघतात का? 10-12 नाही दिवस निघते. नाही झालं निघलं तर. नाही, तेवढे 3 दिसायला दिसते, पण 6-7 महिन्यानंतर 3 ते 4 ऊस भरपूर जाईल. रासायनिक वापरलं तर. आता आपले 18-19 फुटवे. पण मला विचार होता, आता गेली मागची 10 ऊस करता बरोबर का? तुमच्या
मागच्या ऊसामध्ये या ऊसामध्ये मला फुटव्याचा काय फरक जाणवतो मला सांगा बरं. फरक नाही आहे लय फरक आहे. कशी कमाल सगळी आपल्या रामायणाच्या जैविक आहेत बरोबर. तर तुम्ही ह्या समाधानी आहात फुटव्यावरती. होय. फक्त आपण पानाची साईज बघताय, पानाची रुंदी बघताय, काळोखी बघताय, पान वाढ एक समान आहे बरोबर. पानाची रुंदी चांगली आहे, आपल्या काळोखी चांगली आहे. आता लोक काळोखी बरं काय वापरतात, आपण काय केलं बघतो आपण वापर केला बरोबर. आता टेम्परेचर भरपूर आहे, ऊन वाढत चाललंय, तर मग ऊसाची काळोखी चांगली आहे. ऊसाची काळोखी चांगली आहे, वाढ बी चांगली होत चालली आहे ऊसाची. आता तुम्ही बघा आपला ह्या पाडा तालुका बघता आपण नदीकडेच आहे सगळा एरिया बरोबर. जास्त प्रमाणात आपलं 90% लोक ऊस करतात बरोबर. तुम्ही आता आपल्या शेतकरी म्हणजे आपलं पाडा तालुका असेल, धाराशिव जिल्हा, शेतकरी काय सल्ला देऊ शकता आपल्या औषधाबद्दल? या रामायगुरूची औषधं भरपूर चांगली आहेत. चांगली म्हणजे कसं म्हणजे रिझल्ट चांगला आहे. रिझल्ट चांगला आहे. हां. मी 10 वर्षापेक्षा आता या वर्षी सुंदर घ्यायला Result चांगला आहे. तुम्ही समाधानी आहात का? मी तर समाधानी. आमच्या इतर शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगाल? रामायगुरूची औषधं वापरावी. रासायनिक पेक्षा तर रामायण चांगली. औषधं आता बघा आमचं म्हणणं असतं, आमचं कंपनी शेड्यूल आहे, शेड्यूलनुसार जर वापरलं तर आमचं टार्गेट आहे होऊ दे का आपण एकरी 100 टन. तुम्ही जर शेड्यूलनुसार वापरलं तर तुमच्या रेग्युलरपेक्षा 100% उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते, म्हणजे होऊ शकते. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पण तुमच्या ऊसामध्ये असाच बदल घडवायचा असेल तर 100% रामायग्रोटेकची औषधं वापरा. रिझल्ट आहे. आता आपण समोर बघितलेलं आहे फुटवे किती आहेत, फुटव्याची जाडी, रुंदी, पानाची काळोखी. चमक, काळोखी, या सगळ्या गोष्टी आपण आता समोर बघतोय. शेतकरी मित्रांनो, आपण हा ऊसाचा पहिला भाग काढलाय. फक्त आपण बघितला फुटवा. आता पुढच्या टप्प्यात बघणार आपण कांडीची जाडी, कांडीची साईज आणि कशी वाढवते ते, अशी कमीत कमी आपण ह्या प्लॉटवरती 3 शूटिंग करणार आहोत. तर तुम्ही वापरलं, त्याबद्दल धन्यवाद. रामकृष्ण हरी. राम राम.